पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या माहिती फलकाचे उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले। धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकालगत असलेल्या घाटाच्या फलकाचे सुशोभीकरण करण्यात आले। तसेच येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट असे नामफलक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारा माहिती फलक उभारण्यात आला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी समाजाचे नेते शंकरभाई विरकर, बाबासाहेब दगडे, संदेश कवितके, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, गोविंद पाटील, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला गलांडे, भाजपा मुंबई प्रदेश सचिव निहारिका कोंदले, भाजपा वर्तकनगर मंडळ महिला अध्यक्षा वर्षा माने, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती व घोंगडी देऊन समाजाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले। आज या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या साठी या इकडे जो माहितीचा एक दस्त या इकडे उभा केलेला आहे। निश्चितपणे ठाणेकरांसाठी हा तलावपाळीचा परिसर हा एक आपुलकीचा, एक आठवणींचा आणि एक मानाचं स्थान आहे। त्या तिकडे निश्चितपणे आपण बघतो की वर्षातनं दोन्ही वेळा समाजातली आणि वेगवेगळ्या घटकातली लोक आवर्जून या इकडे अभिवादन करण्यासाठी येत असतात। हे स्थान त्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर 1988 साली डावखरे साहेबांच्या हस्ते या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं पुतळा या इकडे अनावरण करण्यात आलं होतं आणि आज या इकडे या दस्ताचं मला माझ्या निधीच्या माध्यमाने करण्याची संधी समाजाच्या वतीने भेटली। मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की समाजाने ही संधी दिली, त्याच्यासाठी मी मनापासून समाजाचे आभार मानतो। सर, आपल्या माध्यमातून थोर पुरुषांच्या माहितीबाबत या सगळे ठिकठिकाणी आपण हे कामं करतात, काय सांगायचं? ते आपल्या भावी पिढीला आपला इतिहास माहिती असला पाहिजे आणि ज्याचा इतिहास हा उज्ज्वल असतो, हे ज्याच्या पुढच्या पिढीला माहिती असेल त्या पुढच्या पिढीचं तेव्हाच जाऊन भविष्य उज्ज्वल होईल। त्याच्यामुळे इतिहासाची आठवण करून देण्याचं काम निश्चितपणे या माध्यमाने आणि आठवण करून प्रेरणा देण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे। या घाटाच्या विकासासाठी जे जे समाज मार्गदर्शन करेल त्या पद्धतीने पुढे विकास निश्चितपणे होईल, कारण समाजाच्या मागणीच्या अनुसारच याचा पुढचा विकास होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तारखेप्रमाणे आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी सुंदर असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट आहे। या घाटाची संपूर्ण जी अहिल्यादेवींची माहिती आहे ते माहितीचा फलकाचं आज उद्घाटन डावखरे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। खऱ्या अर्थाने हे जो फलक लावलेला आहे त्यामुळे आता इथे येणारे जाणारे नागरिक आहेत, त्याचबरोबर जी काही भावी पिढी आहे त्यांना या अहिल्यादेवी होळकर काय आहे त्याची माहिती या फलकामुळे मिळेल। त्यामुळे मी डावखरे साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्ही जी काही मागणी केली होती त्या मागणीला त्यांनी पाठबळ दिलं आणि आज खऱ्या अर्थाने ते मूर्त स्वरूपात या ठिकाणी आलेलं आहे।